नवी मुंबई महानगरपालिकेचे एकूण 81 शाळा आणि या 81 शाळांमध्ये शिकणारी 48,000 मुलं ही सगळी मराठी माध्यमातली आहेत आणि या सगळ्या शाळा बंद करायच्या आणि इंग्रजी माध्यमाच्या सगळ्या शाळा सुरू करायचा असा निर्णय सत्ताधारी भाजपने घेतलेला आहे आणि त्याच विरोधात मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी आजच्या एप्रिल महिन्याच्या पहिल्या महासभेमध्येच त्यांनी निषेध व्यक्त केलाय। त्याच फलक घेऊनच महासभेला आले आणि त्यांनी त्याच्यावर स्पष्टपणे म्हटलेलं आहे की या मराठी शाळा बंद पाडू नये, मराठी अस्मिता मारू नका असं म्हटलेलं आहे। तर आले 100 गेले 100 मराठी भाषा एकच नंबर अशा आशयाचं देखील त्यांनी बॅनर हातात घेतलेला आहे। तर महाराष्ट्राची धोक्याची घंटा ही आहे आणि मराठी जगवा, मराठी वाचवा अशा आशयाचे बॅनर देखील त्यांनी घेऊन हे आता महासभेमध्ये पोहोचलेत। आपल्यासोबत मनसेचे अभिजित देसाई नगरसेवक आहेत, आपण त्याच्याशी बोलूया। काय म्हणाल, नक्की तुमची भूमिका काय आहे? सर्वप्रथम मला ह्यांच्या भूमिकेवर संशय आहे, कारण लक्षात असू द्या, आमचा मराठी इंग्रजी भाषेला विरोध नाही आहे। इंग्रजी भाषा आज नक्की व्यवहारामध्ये वापरली जाते आणि ते वापरली असताना आम्ही त्याला विरोध करायचा प्रश्नच येत नाही, कारण ज्यावेळी 3 CBSE शाळा ज्यावेळी आल्या त्यावेळी आम्ही कुठल्याही प्रकारचा विरोध केला नाही, कारण तेव्हा अशी परिस्थिती नव्हती की पूर्ण मराठी शाळा बंद करायचा त्यांचा हेतू। पण आज त्या 3 शाळांना जो प्रतिसाद मिळतोय त्याचाच ती लोक हे देऊन आम्हाला सांगतायत की आपण सगळ्याच शाळा इंग्रजी माध्यमाच्या करू। याला आमचा विरोध आहे। आमचा विरोध या गोष्टीला आहे की ह्यांचा हेतू जो आहे हा काही गरिबांच्या मुलांना शिक्षण देण्याचा नाही आहे। याच्यामध्ये ज्या 3 शाळा, याच्यामध्ये 2 शाळा या खाजगी संस्थांना दिलेल्या आहेत, 2-2 2.5 करोडचे कॉन्ट्रॅक्ट दिलेले आहेत। अशा पद्धतीने 81 शाळा या सुद्धा उद्या खाजगीकरणाच्या उंबरठ्यावर आहेत आणि जे इथले शिक्षक आहेत, आज जवळजवळ 610 शिक्षक आहेत, या शिक्षकांच्या भवितव्याचा सुद्धा प्रश्न टांगणीला लागलेला आहे आणि 48,000 मुलं शिकतायत ना, त्यांना कुठल्याही प्रकारचा वाद नाही, विवाद नाही। इंग्रजीवर तुम्हाला प्रभुत्व मिळते, इंग्रजीसाठी तुम्ही नक्कीच काम करा। इंग्रजी भाषेवर जे जे एक्स्ट्रा क्लासेस घ्यायचे, कोचिंग क्लास, ते नक्की चालू करा। परंतु सगळ्याच्या सगळं मराठी शाळा ज्या आपला म्हणजे मराठी हा आपला श्वास आहे, मराठी आमची अस्मिता आहे, त्या भाषेलाच तुम्ही संपवायचा प्रयत्न करणार तर 100% त्याला विरोध होईल। ज्या ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्याला आम्ही नक्कीच सहकार्य करू, परंतु ह्या गोष्टी ज्या आमच्या मराठीच्या मुळावर उठतील त्याला आम्ही प्रखर विरोध करू, हे सांगण्यासाठी आम्ही आज सभागृहात आलेलो आहोत। शिवसेनेचे म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे गटनेते देखील आपल्यासोबत आहे। काय म्हणाल तुम्ही? तर सभागृहामध्ये सत्ताधाऱ्यांच्या सोबत म्हणजे भाजपच्या सोबतच बसलेला असता आणि मग आज हा निषेधाचा तुम्ही फलक घेऊन फिरता। आपल्याला सांगू इच्छितो की सत्ताधाऱ्यांबरोबर आम्ही बसत नाही। तिथं आम्ही 3 नगरसेवक असल्यामुळं इथं 44 आणि 66 ते आणि आपण सचिवालयाला ते कळवलेलं की आम्हाला आमचं जे डेस्क आहे आम्हाला ते वेगळं देण्यात यावं। पण सचिव आता कुठं बांधलेला हा तुम्ही पाहिलेला आहे। नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये सर्व कारभार कुठून चालतो। आज शाळेचा विषय महत्वाचा आहे, कारण की शाळेच्या विषयामध्ये मराठी भाषा, आज जे बाळासाहेबांनी हे धोरण दिलं त्या धोरणात आज मराठी माणूस काय काय करत कसा कसा ह्या महाराष्ट्रामध्ये टिकलाय आणि ताटमानाने जगतोय। आज यांनी कुठच्या तरी बाहेरच्या शाळा आणायच्या, CBSE आणल्या, सर्व मान्य आहे आम्हाला, पण तुम्ही ज्या मराठी शाळा चालू आहे त्या मराठी शाळा तुम्ही हळूहळूपणे बंद करतात। आता त्यांची भाष्य होईल की आम्ही बंद कुठं करतोय, पण हळूहळूपणे बंद करतोय म्हणजे ते पॉइझन द्यायचं काम चालू आहे आणि एकदा ते पॉइझन शरीरात गेलं तर मग शरीर कोणत्या प्रकारचं काम करणार नाही, अशा त्या शाळा संपवण्याचा हा प्रयत्न आणि हा कट आहे, हा दिसून येतो। याच्यासाठी आम्ही जाहीरपणे लोकांच्या हितासाठी आज महाराष्ट्रातला विद्यार्थी हा नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये शिकत आहे, कुठच्या ना कुठच्या भागातला आलेले, आज त्यांना ते शिक्षण घेत असताना, उद्या इंग्लिश मिडियमचं शिक्षण घेत असताना त्यांना क्लासेसचे पैसे कोण भरणार? आज हे शाळेतल्या शिक्षकांना शिकवण्यासाठी पैसे खर्च करणार, ते कुठून येणार? याचा सगळा कुठंतरी चुकीच्या पद्धतीने लोकांच्या समोर आणायचं सभागृहात आणि ताकदीवर तो मंजूर करायचा विषय, त्यावर कोणत्या प्रकारची चर्चा नाही, काही नाही, फक्त दाखवायचं की आम्ही हे केलं। आपण पाहिलं असं साधारण आता मागे त्यांनी बोलले की ह्या तारखेपासून 58 ते 60 वर्षाचा एकही माणूस रिटायर होणार नाही, पण आता 30 तारखेला रिटायर आपल्या इथं 4 जण झाले। हे कुठंतरी दिशाभूल होते का? आणि अभ्यास त्यांनीच केलाय का आणि प्रशासन करत नाही का? आज आयुक्त पण कोणत्या तरी पोस्टवर असताना आज त्यांनी पण शिक्षण केलंय, त्यांना पण नियमावली दाखवली जाते। या प्रत्येक गोष्टीचा कुठं ना कुठं उद्रेक होते आणि तो उद्रेक आज आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे तसे महाराष्ट्र निर्माण सेनेने हा जी सत्य परिस्थिती त्याच्यासाठी आम्ही उभं राहिलेलो आहे। विरोधाला विरोधच करणार आणि सत्याच्या मागे आम्ही ठामपणे उभे राहणार। विरोधाला विरोध करणार, पण ह्या महापालिकेत देखील विरोधी पक्ष पण आहे ना साहेब? तुम्ही पाहिलं असेल की विरोधी पक्ष फक्त सभागृहात आहे, सभागृहाच्या बाहेर गेलो ते एकमेकांच्या कार्यक्रमाला येणं जाणं, एकमेकांना बरोबर घेणं, पत्रिकेमध्ये आमचं नाव घ्या, तुमचं नाव घ्या, पालकमंत्र्याचं नाव घ्या, हेच चाललेले, बाकी काय? आज स्थानिक आमदारांनी पण दिले पत्र की मराठी शाळा चालू राहून द्या, मग स्थानिक आमदारांना पण विरोध करले जातात। म्हणजे ही कुठंतरी दुतर्फी भूमिका स्वतःच्या ते बोलतात ना जिनला खुश करण्यासाठी हे सगळं चाललेले।
बाकी काय याच्यामध्ये दुसरं काय तथ्य नाहीये. फक्त आम्ही महानगरपालिकेच्या निवडणुकीला जी वचनं दिली ती वचनं पूर्ण करतोय आणि सभागृहात आमची 66 जण आहेत, आम्ही त्यांच्या ताकदीवर ते पूर्ण करतो हे असं दाखवायचा प्रयत्न चाललाय. नक्कीच नवी मुंबई महापालिकेमध्ये आपण पाहायला गेलो तर भाजपची सत्ता आहे आणि विरोधी पक्षनेते म्हणजेच एकनाथ शिंदे यांची शिवसेना आहे. पण प्रत्यक्षात मात्र हे दोन्ही पक्ष एकत्रच आहेत. जरी विरोधी आणि सत्ताधारी असले तरी खऱ्या अर्थानं विरोधी पक्षाची भूमिका ही उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि त्याचबरोबर मनसे हे दोन्ही पक्षाचे जे 3 नगरसेवक आहेत हेच खऱ्या अर्थाने विरोधी पक्षाची भूमिका बजावत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. विनय म्हात्रे, न्यूज 18 मराठी, नवी मुंबई.